बालमैत्रिणीचं भाषण. भाषणाचा विषय आहे साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ. जय जिजाऊ, जय अण्णाभाऊ, जय भीम. निरक्षर कसा जो 1.5 दिवस शाळेत गेला, केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हाकलला. याच उद्रेकातून त्याने अवघा समाज आपल्या लेखणीतून मांडला. हादरून सोडला सह्याद्री सारा, पण त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडविला. शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू, शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू. आजही प्रश्न आम्हास पडत होता, आजही प्रश्न आम्हास पडत होता. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पान, आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफ गोळे फेकणारे साहित्यिक, आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमानसं विद्रोहाने पेटविणारे शाहीर, स्वतःच्या काळजाचे रक्त आपल्या लेखणीला पाजत मातीखाली दबलेल्या माणसांचा हुंकार ज्यांनी आपल्या साहित्यातून अक्षरबद्ध केला, ते लोकशाहीर, बहुजन चळवळीचे नायक, दलित कथेचे शिल्पकार, लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे तर त्यांना विनम्र अभिवादन करते. मी कुमारी शर्वरी गंगासागर शंकरराव वडवळे, वर्ग 5वा, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, आपल्या समोर अण्णाभाऊंच्या कार्याचा, विचारांचा जागर घालण्यास उभी आहे. इंग्रजांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या मांग जातीत दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे भाऊराव साठे व वाळूबाई साठे यांच्या पोटी अण्णाभाऊंचा जन्म झाला. वाटेगाव ते मुंबई हा 400 किलोमीटर लांबीचा पायी केलेला प्रवास हा सोपा नव्हता. जाती व्यवस्था, गरिबी आणि उच्च नीच या भेदामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला असल्यामुळे शाळेतल्या शिक्षकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही आणि 1.5 दिवसातच अण्णाभाऊंनी शाळा सोडली आणि वडिलांसोबत मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर पडेल ती कामे अण्णाभाऊंनी केली. या काळात मुंबईतील कामगारांचे दुःखमय जीवन त्यांनी जवळून अनुभवले. कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबई सोडून गाव गाठले. बापू साठे नावाच्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. 1942च्या चले जावच्या लढ्यातील सहभागामुळे ब्रिटिशांनी अण्णाभाऊंच्या विरोधात पकड वॉरंट काढले. ब्रिटिशांना चुकत ते मुंबईला आले. शाहीर अमर शेख या लोकशाहिराबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. शाहीर अमर शेख व दत्ता गवाणकर यांच्या मदतीने त्यांनी लाल बावटा हे कलापथक स्थापन केले. याच काळात मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या मुंबई कुणाची या नाटिकेवर बंदी आणली. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी ही बंदी जुगारत प्रयोग सुरूच ठेवले. गुलामगिरीच्या चिखलात ऋतुनी का बसलास काय रावत, गुलामगिरीच्या चिखलात ऋतुनी का बसलास काय रावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती धाव, जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव, जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव. हे गीत लिहून अण्णाभाऊंनी आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. तसेच फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व कामगार आंदोलनातील अण्णाभाऊंचे योगदान खूप मोठे आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते आकायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते आकायली. हे गीत लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. स्वातंत्र्यानंतर अण्णाभाऊंना उच्चवर्णीय लोकांचे भारतावरील शासन मान्य नव्हते, म्हणून मुंबई येथे त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी 20,000 लोकांचा मोर्चा काढून ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है, ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है असा नारा दिला. 1958 रोजी मुंबईत भरलेल्या दलित साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित, श्रमिक, कष्टकरांच्या तळहातावर तरली आहे ही विज्ञानवादी भूमिका मांडली. इंडो सोव्हिएत वेलफेअर सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णाभाऊंना रशिया दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आणि या दौऱ्यात त्यांनी शिवचरित्र सांगून पहिल्यांदा या रयतेच्या राजाला जागतिक पातळीवर
जागतिक पातळीवर योग्यपणे उभे केले. मित्रांनो, सुधारकांचे कर्ते सुधारक व बोलके सुधारक असे दोन प्रकार पडतात. यातील कर्ते सुधारक या प्रकारात मोडून सातत्याने सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालून समाज परिवर्तनाच्या दिशेने धाव घेण्याचं काम आपल्या उभ्या आयुष्यात अण्णाभाऊंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊंची लेखणी ही सर्वसामान्य जनतेशी इमान राखणारी होती. त्यांनी हे स्पष्ट नोंदवलंय की समाजातील शोषित, दलित आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी माझी लेखणी तळपत राहील. या लेखणीनेच मग मोठा चमत्कार घडवला आणि जो मनुष्य अवघा 1.5 दिवस शाळेत गेला त्यानेच भल्या भल्यांना लाजवेल अशी साहित्य कामगिरी करून दाखवली. 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथा संग्रह, 35 कादंबऱ्या, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन, 1 शाहिरी पुस्तक आणि 7 चित्रपट कथा एवढा भला थोरला साहित्य पसारा आपल्या समोर ठेवून दिला. या साहित्य सेवेला मग प्रांत वा देशाचीही सीमा पडली नाही. वेगवेगळ्या 22 परकीय भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित झाले. महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंवर 11 प्रबंध सिद्ध केले गेले आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही या साहित्य सम्राटाला गरिबीतच दिवस काढावे लागले. शेवटी 18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीतच त्यांचा मृत्यू झाला. शिंदे साहेब, फडणवीस साहेब व मोदी साहेब आपल्याकडे एक मागणं मागते की महाराष्ट्राच्या या चालत्या बोलत्या विद्यापीठाला, साहित्याच्या या महामेरूला भारतरत्न व ज्ञानपीठ देऊन अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करावा. शेवटी जाता जाता मला आवडलेल्या कवितेचे एक कडवे सादर करते. साहित्याच्या समीक्षेने नको त्याचा बाऊल केला, होईल तेवढा खुजा माझा अण्णाभाऊ केला. साऱ्या जगाला कळला पण त्यांना कळला नाही, कोंबडे गपगार बसले पण सूर्य टळला नाही. सारे षडयंत्र उमगले कशाला आणू बोलूनी आव, लोकशाहीरच गाऊन गेलाय जग बदल घालूनी घाव, जग बदल घालूनी घाव. एवढे बोलून मी आपली जाग घेते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण